बाप रे, गाडी आहे का काय हे? या गाड्या धूम धूम मूवी ज्या होत्या त्याच्यामध्ये यूज झालेल्या गाड्या त्या. क्रेझी बाईक आहे यार. BMW ची बाईक बघायची आहे. 1 2 3 4 5 6 7 याची ॲडव्हर्टायझिंग आपल्या विराट कोहलीने केलेली. मग सोनाली मजा आली गाड्या बघून? मी हल्ली आहे पूर्ण. गाडी घ्यायची आहे. येस, डिफेंडर. ही टोयोटाची कोणती तरी आहे, ही महिंद्राची आहे, ही बस. नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल SG विश्व. तर मित्रांनो, आता ब्लॉग मी हा बिल्डिंगच्या खालून सुरुवात करतोय, कारण की आहे ना, त्रिशाला आम्ही वरती घरी सोडून आलोय. तिला खूप मनवलंय आम्ही, आणि सोनाली इथे हसतीये, कारण की तिला मनवणं म्हटलंय ना, पापड बेलण्यासारखं काम होतं आमच्यासाठी. खूप कठीण टास्क आहे तिला मनवायला. तिला आम्ही सांगितलं जरा डॉक्टरकडे चाललोय सोनालीला घेऊन, असे बहाणे देऊन आम्ही खाली आता उतरलो. हा, ती बोलते वडापाव पाहिजे तिला. तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे खास बाईक लवर आणि जे कार लवर आहेत व्हिंटेज कारचे त्याच्यासाठी असणार आहे, कारण की आम्ही आता चाललो आहे व्हिंटेज कार आणि बाईकच्या एक्सपोला चाललोय. ते आहे ठाण्याला रायमंड ग्राउंडच्या इथे. तर कोणत्या कोणत्या कार, कोणत्या कोणत्या बाईक तिकडे अवेलेबल आहेत, व्हिंटेज कार आणि व्हिंटेज बाईक पण आहेत, काय काय तिकडे अवेलेबल आहेत, त्यासाठी सोनाली आणि मी चाललो आता त्या एक्सपोला. मित्रांनो, ब्लॉग हा तुम्ही पूर्ण एंड पर्यंत बघा, कारण की या ब्लॉग मध्ये ना खूप विविध प्रकारच्या आहे ना कार्स आणि बाईक मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी ब्लॉग हा तुम्ही पूर्ण एंड पर्यंत बघा. मित्रांनो, आता आम्ही निघालो ठाण्याला. ठाणा रायमंड ग्राउंडची इथे तो एक्सपो भरलेला आहे, तर त्यासाठी आम्ही आता निघतोय. गाडी पण आमची रेडी आहे, सोनाली पण रेडी, मी पण रेडी. तर चला आता भेटू आपण आता डायरेक्ट ठाण्याला. तर मित्रांनो, आम्ही आता जस्ट इथे पोहोचलो. तुम्ही बघू शकता इथे सगळ्या बाईक्स लागल्या, म्हणजे आतमध्ये किती गर्दी असेल. आणि ह्या ठिकाण इथून असं एंट्री होती. हे रायमंड आहे, इथे रायमंडचं ग्राउंड आहे, इथे कारच आहे, आणि इथे समोर या साईडला बाईकच आहे. तर सगळ्यात पहिला आम्ही चाललोय कारच्या इथे. कार्स बघायला चाललोय, आपल्या कोणत्या कोणत्या कार्स आहेत त्या बघायला चाललो आपण आता आतमध्ये एंटर केल्यावरती राईट हँड साईडला त्याचा स्नॅक्सचं काउंटर आहे. स्नॅक्स आणि पाणी बॉटलचंच काउंटर होतं, आणि इथे आहेत सगळ्या कार्स. परत या साईडला आहेत. तर बघूया सगळ्यात पहिली कार आपल्याला कोणती दिसते. तर मित्रांनो, थोडासा जुगाड करून गाडीच्या इथे आम्हाला पाठवलंय. चांगला जुगाड झाला ना. तर ही आहे सगळ्यात पहिली फरारी 430. वाव, काय कार आहे यार. तुम्हाला जसं कॅमेऱ्यात दिसत असेल ना, त्याच्यापेक्षा खूप वेगळंच. ही कुठली गाडी? ही पण नाही, ही पण फरारीच आहे. हे सगळे फरारीचे कलेक्शन आहेत. माझा पण काढा. सोनालीचा आता फोटो काढायचा तुला. मस्त गाडी यार. हो, मस्त गाडी आहे. त्याचं इंजन बघा कुठे, बॅक साईडला इंजन आहे याचा. हा, इंजन आहे ते.
बघ ना जवळून, खतरनाक ना. हा 2 सीटर फक्त. तर ते सगळीकडे फरारीच फरारी 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 तिथपर्यंत पूर्ण फरारीचेच कलेक्शन आहेत. तर ज्यांना ज्यांना गाडीचं जर नॉलेज असेल त्यांनी मला प्लीज कमेंट करून सांगा त्या गाडीचं काय नाव आहे आणि ह्याचं काय म्हणजे डिटेल्स काय असतात या गाडींचे. ह्याचं पण इंजन बघ कुठे. वाव, हे बघ काय लिहिलंय, फरारी की सवारी. हा कलर पण काय भारी वाटतो ना. थांब ना, हे पहिलं बघून घेऊया ना आपण. हा व्हाईट कलर बघ काय भारी वाटतोय. वाव, व्हाईट कलर तर अजून ऑसम वाटतं. त्याच्या आतमध्ये बघ काय केलंय. तर मित्रांनो या गाडीचं इंटेरियर बघा, फुल रेडिश. बंद करा मॅडम. तर मित्रांनो इकडे आहे मॅक्लॅरन. 1 2 3 4 5 आणि 6. हे आहेत ओनर, रेमंडचे ओनर. वाव, काय बाईक्स आहे यार. त्याची सिक्युरिटी. तर मित्रांनो या गाडीचं ग्राफिक बघा काय भारी डिटेलिंग केली. मित्रांनो ही आहे लॅम्बोर्गिनी. इथे पण आहे, परत इथे पण आहे. त्याच्यावरती पण काय मस्त कलर केलाय. हा रेड टोन आहे, वरती ब्लॅक टोन. मस्त वाटते गाडी. मित्रांनो याच्यावरती पण बघा काय मस्त ग्राफिक केलंय, बुलचं आहे. आणि ही पण आहे लॅम्बोर्गिनी. ही एक आहे, परत ही रेड कलर मध्ये एक आहे. तर मित्रांनो ही आहे लँड क्रुझर. किती मोठी गाडी वाटते ती. हा जेट प्रभज्योत. आणि ह्याला स्टेपनी बघा, डबल स्टेपनी दिली आहे. आणि ही आहे गाडी. माझ्या हाईट पेक्षा मोठी असेल ना, पकड जरा बघ. माझ्या हाईट पेक्षा मोठी गाडी आहे. टायर बघ ना केवढे मोठे आहेत. 4 व्हील ड्राईव्ह. तर मित्रांनो आता तुम्ही जो साऊंड ऐकला ना तो होता लॅम्बोर्गिनी उरुसचा. हे बघा परत पाठवून आवाज येतोय, इथून आवाज येतोय. तर आम्ही आता बाहेर आलो इकडून, तर दुसरीकडे चाललो. या साईडला पण सगळ्या गाड्या आहेत. तर आता इथे बघूया कोणत्या कोणत्या गाडीचे कलेक्शन आहेत. हा आता आवाज क्रेझी क्रेझी येत ना इथे सगळे. म्हणजे त्यांना आवाज आहे का, आवाज आवाज आहे काय खतरनाक आवाज येतोय. ये सोनाली. तर मित्रांनो ही एक आहे पॉर्शे. ही डिटेल आहे त्याची त्या गाडीची. हो पॉर्शे 7 स्पीड आहे. आणि ही आहे ती गाडी. एक फोटो काढ ना माझा सोनाली. तर मित्रांनो या सगळ्या गाड्या आहेत पॉर्शेच्या. त्यातला हा कलर बघ सोनाली, रेडच्या अगोदरचा. मस्त वाटतं ना, वेगळाच कलर आहे तो.
तर मित्रांनो इथे एवढ्या क्रेझी वाईब आहेत ना, सगळे जसे गाडी कोणी पण स्टार्ट केली ना, सगळा क्राऊड आहे ना इथून तिथे पळतो. मी तुम्हाला दाखवलं पण, जसं कोणी पण एक्सिलेटर गाडीवरती दिला, वुंग 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 चालू झालं की सगळा क्राऊड तिकडे जातो गाडी बघायला. आणि जसं आम्हाला खाली भेटते, रे बघा आता इथे सगळे खाली आहे आणि इकडे बघा क्राऊड आहे सगळा. आता इथे एकाने कोणीतरी गाडी आतमध्ये चालू केली आहे, तर ते लोक एक्झॉस्टचा साऊंड ऐकवत जाते, तर सगळा क्राऊड अर्धा तिथे जातो. तर आता या साईडला बघूया कोणती गाडी आहे. ही जॅग्वार आहे. हो जॅग्वारच आहे ना. तर ही आहे जॅग्वार. तर मित्रांनो ही आहे ऑडी. या गाडीचा नंबर बघा किती भारी आहे, 2727. ही BMW, तिकडे पण BMW आहे. हे बघा कसे पळत चालले, इथे गाडीचा साऊंड ऐकायला. ही एक BMW आहे. कसे पळत चालले तो परत. ही BMW, त्या गाडीचा नंबर बघ 004 0004 गाडी ना, है ना. ही गाडी BMW, ही दिल्लीवरून आली गाडी. तर मित्रांनो इथे आहे बँटली गाडी. ही पण बँटली आहे. ही आहे मर्सिडीज. त्याच्या बाजूला BMW, परत त्याच्या बाजूला BMW, त्याच्या पुढे आहे पॉर्शे. तर मित्रांनो ही गाडी आहे ऑडी R8. याची ॲडव्हर्टायझिंग आपल्या विराट कोहलीने केलेली. ही जेव्हा गाडी आलेली तेव्हा ऑडी R8. तर मित्रांनो मला सांगा की तुम्हाला यातली कोणती गाडी आवडली, आणि जी गाडी आवडली त्याची मला कमेंटमध्ये डिटेल सांगा. कारण की मला गाडीचं जास्त नॉलेज नाही आहे. या इम्पॉर्टंट सगळ्या महाग गाड्या आहेत, त्याचं आपल्याला काही जास्त नॉलेज नाही आहे. तर मला प्लीज कमेंट करून सांगा की कोणत्या गाडीची काय डिटेल होती. तर आता आम्ही चाललो आहे या साईडला इकडे. इथे पण गाड्या आहेत, बघूया आता कोणत्या कोणत्या गाड्या आहेत तिकडे. तर ही आहे मर्सिडीजची AMG. GLC म्हणून आहे, मर्सिडीज GLC. मस्त शेप बनवलेला आपण. मित्रांनो ही एक मर्सिडीजची नवीन आहे गाडी. कोण SL मर्सिडीज SL आहे. हा भारी कलर वाटतोय. आणि ही आहे सगळ्यांची फेवरेट G वॅगन मर्सिडीज VH. मस्त गाडी वाटते इथे. मित्रांनो ही आहे मर्सिडीज मेबॅक GLS न्यू शेप. भारी बनवली आहे गाडी. तिचे अलॉय व्हील्स बघा तुम्ही, प्रॉपर मेबॅक पण दिला आहे अलॉय व्हीलवर. आणि हा आहे सिम्बॉल मेबॅकचा. हे बघा परत सगळे तिथे पळायला लागले, दिसते तुम्हाला. सगळे मुले तिकडे आता पळत पळत चालले साऊंडच्या इथे. तर मित्रांनो ही आहे लोटस ब्रँडची नवीन कार आहे, कोणती तरी लॉन्च होणार आहे मार्केटमध्ये. तर अशी काहीतरी त्याची डिझाईन आहे, बघू शकता तुम्ही. खूप ऑसम कलर वाटतोय. कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला येल्लो वाटत असेल, पण रिअलमध्ये ना येल्लोपेक्षा थोडासा अजून लाईट फेड आहे. आणि इथे त्याला कॅमेरे आहेत. हे बघा इथे एक कॅमेरा आहे, त्या साईडला पण कॅमेरा आहे, आणि इथे एक कॅमेरा आहे. मस्त. मग सोनाली मजा आली गाड्या बघून? मी हल्ली आहे पूर्ण. है ना.
अलाउड नाही ना बसायला कोणालाच. असे परत पळतात ते. आणि मित्रांनो आता फरारीची न्यू कार लॉन्च होते, ती ही आहे फरारी 296 GT. हा त्याचा लुक, अपकमिंग फरारी हा त्याचा लुक आहे. किती सीडान आहे ही गाडी हे बघा तुम्ही. इथे जमीन आहे, जमिनीपासून तेवढ्या खाली आहे, म्हणजे त्याचा ग्राउंड क्लिअरन्स किती कमी आहे. ऑसम कार बनवली इथे. तर ही आहे त्या फरारीची डिटेल आहे, काय काय त्याच्यामध्ये सिस्टम आहे, तर ही पूर्ण डिटेल आहे. स्क्रीनशॉट करा या फिर व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. सोनाली, फ्यूचर मध्ये आपल्याला आता ही गाड़ी घ्यायची आहे. यस, डिफेंडर, क्योंकि अपन सबसे डिफरेंट है, अपने को डिफेंडर लेना है. ही आपली ड्रीम कार आहे. देवाच्या कृपेने कधी ना कधी तरी येईल, जर तुमचा सपोर्ट असाच चांगला राहिला तर. नक्कीच मित्रांनो, जर तुमचा सपोर्ट जर आम्हाला भेटला तर आम्ही पण एक दिवस अशीच एक डिफेंडर, ब्लॅक कलरची डिफेंडर घेऊन फिरणार आहे आम्ही. आणि हे आमचं ड्रीम आहे, तर बघू कधी आमचं ड्रीम कंप्लीट होतंय. तर मित्रांनो, आता तर इथल्या सगळ्या गाड्या आम्ही ऑलमोस्ट सगळ्या बघितल्यात. तर त्या साईडला जिथे मी एंट्री केलेली, 2 गेट तुम्हाला दाखवलेले, हे होतं कारचं आणि त्या साईडला आहे बाईकचं. तर आता आपण चाललोय बाईकच्या इथे. बाईक बघूया कोणत्या कोणत्या बाईक आहेत तिकडे. तर चला आता मित्रांनो, निघतोय आता आपण बाईकच्या इथे. ही अपकमिंग रॉक्स रॉयल, शेप बनवलाय आपण खतरनाक. आणि ही तुम्हाला व्हिडिओमध्ये ब्लॅक कलर या फिर ब्लू कलर वाटत असेल, पण हा कलर डोळ्यांना आहे ना, या अँगलने वेगळा वाटतोय, या अँगलने वेगळा वाटतो आणि या अँगलने वेगळा वाटतोय. कलर थोडासा डिफरंट वाटतोय, पण ऑसम शेप आहे. गाडीचे हेड रेस्ट वरती पण RR लिहिलंय, म्हणजे ही पहिचान आहे रॉल्स रॉयलची. तर मित्रांनो, आम्ही आलेलो बाईक्स बघायला, पण तिथून थोडंसं पुढे आलो तर इथे पण आहेत ना सगळ्या जुन्या गाड्या, आणि जे ओनर आहेत रायमंडचे, त्यांच्या सगळ्या पर्सनल यूजच्या गाड्या इथे त्यांनी ठेवल्यात. तर ते पण मी तुम्हाला आता दाखवतो कोणत्या कोणत्या गाड्या आहेत. इथून स्टार्ट करू सोनाली. मित्रांनो, ही आहे BMWची. त्याचा नंबर पण बघा कसा आहे, खूप जुनी कार आहे मला वाटतं. आणि त्याच्याच बाजूला आहे कन्व्हर्टेबल रूफ, त्याचं खुलतं, ही गाडी आहे. परत त्याच्या बाजूला BMW आहे. परत त्याच्या बाजूला सिविक आहे, होंडा सिविक. त्याला पण मॉडिफाय केलं आहे या गाडीला. तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला. हां तेच ना, सिविक बघा भारी बनवले, का मस्त बनवली ही सिविक. ही टोयोटाची कोणती तरी आहे, ही महिंद्राची आहे, ही बस. परत ही मित्सुबिशी, पॉर्शे, होंडा सिटी आहे ही वाली. तर या सगळ्या गाड्यांची नावं नाही माहिती मला. तिकडून बघूया. मित्रांनो, ही MGची गाडी आहे. आपण तर आत्ता बघतो या ब्रँड, पण हा खूप आधीच येऊन गेलेला ब्रँड आहे, जुना ब्रँड आहे सगळ्यात. होय, MG तुझ्या भावाकडे ना, त्याला बोल ही पण आहे, इकडे पण MG. म्हणजे क्यूट कार आहे ना छोटीशी. ही आहे BMW, ही एक BMW. मस्त गाडी आहे ना. तर मित्रांनो, ही कोणती अँटिक कार आहे ना माहिती नाही मला, आणि ही पण कोणती गाडी आहे ते पण नाही माहीत, कारण की याचा सिम्बॉल काहीतरी असा आहे. आणि मध्य प्रदेशची गाडी आहे MP. आणि ही तमिळनाडू कोणती गाडी आहे माहिती नाही, नाव नाही माहिती, तर प्लीज करून सांगा या गाडीचं नाव काय आहे ते. आणि मित्रांनो, ही आहे शेव्हरलेट कंपनीची गाडी, लेफ्ट हँड ड्राईव्ह. ह्याचं पण मला नाव नाही माहिती आहे, काय असेल ते प्लीज कमेंट करून सांगा. आणि ही टाटा नॅनो, वेगळीच काहीतरी बनवले त्याला पण. मिनी. तर मित्रांनो, क्रिकेटर रवी शास्त्रीला तर तुम्ही ओळखतच असाल. तर ही जी गाडी दाखवली आहे
ही गाडी इकडे आहे. ही आहे ती गाडी रवी शास्त्रीची. आणि हे आहे त्यांचं ऑटोग्राफ. मित्रांनो मर्सडीजचे कलेक्शन बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशा पूर्ण लाईनशीर नुसत्या मर्सडीज गाड्या होत्या सगळ्या. तर मित्रांनो ही मर्सडीज बघा आज बनवली आहे. मित्रांनो ही एक मर्सडीज बघा ऑरेंज कलर. फोडून दाखवतो तुम्हाला मी. हा लुक बघा खतरनाक गाडी आहे. ही मर्सडीज बघा 1000 सेल म्हणून आहे मर्सडीज. एवढी मोठी गाडी आहे बघा ती. कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला समजणार नाही, रिअलमध्ये एवढी मोठी गाडी आहे. आतमध्ये बघा त्याला. इथे ना आतमध्ये जायला एंट्री नाही आहे. तिथे एंट्री होती तर तिथे दाखवता आलं. आणि इथे ना आतमध्ये गाड्यांना टच करायला पण एंट्री नाही. बाहेरून फक्त गाड्या दाखवतात. तर मित्रांनो आता तिकडून बाहेर चाललो आणि आता चाललो आहे बाईकचे ते फायनली. आता कुठे काहीच नाही आहे. आम्ही विचारलं पण अजून कुठे काय आहेत का, कार कुठे लपून ठेवलं तर बोलले नाही एवढं लास्ट होतं. तर आता आम्ही चाललो आहे बाईकचे इथे. तर सोनालीला लागले भूक. काय खायचं आहे? मी वडापाव बघितला. काय पडला वडापाव खाणार आहे काय खाऊन वडापाव देतोय मला. मग काय झालं खायचं वडापाव खूप दिवस झाला तुला खायचा होता ना. पाणी घेतला. चला निघूया पुढे. छान आहे. अजून एक खायचं नाही ना तुला. मित्रांनो कार बघा ही ऑसम. बापरे हे बघा ही कार आहे का काय आहे. BMW ची बाईक बघायची आहे. इलेक्ट्रिक आहे. बाईक आहे का स्कूटी बोलणार याला. ही आहे होंडाची ग्रँड अमेरिका. त्याचा फ्रंट लुक आहे. मित्रांनो हे सगळं कलेक्शन आहे हार्ली डेव्हिडसन. टोटली हार्ली डेव्हिडसनच्या सगळ्या गाड्या. ही गाडी सगळ्यात भारी वाटते. क्रेझी बाईक आहे यार. हा सोनाली काय बोलते काय स्पीचलेस का.
करोड रुपयाच्या तर बाईक आहेत नुसतं या. त्याला काय मेंटेन केलेत बघ ना, ठेवलेत त्या लोकांनी. हा ऐकवा ना. हे गाडी आता चालू करतात तो. अरे बापरे. मित्रांनो ही आहे कावासाकी H2. कावासाकी या आहेत हायाबुसा 1 2 3 4 5. टोटल 5 हायाबुसा इथे उभ्या. या गाड्या धूम मूवी ज्या होत्या त्याच्यामध्ये यूज झालेल्या गाड्या त्या. नाही झेडार आहे, कावासाकी झेडार आहे. त्याच्या बाजूला दुकाटी आहे. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता रॉयल एनफिल्डच्या आहेत. ही ट्राईमची रॉयल एनफिल्ड सगळ्या जुन्या गाड्या त्या. सगळ्या ओल्ड गाड्या त्या. काय मेंटेन ठेवलं त्या लोकांनी. हे BMW. चार BMWच्या गाड्या, बाईक आहे सॉरी. गाडी आहे का सायकल आहे, काय नाव आहे? त्याच्या बाजूला बाई चमकते ना गाडी. तर ह्या टोटली विंटेज बाईक आहेत. ही राजदूत, इथे राजदूत आहे. तर ही सायकल बघा. याला इंजन दिलंय सायकलला. बघ इथे इंजन आहे, दिसलं का? बघ इथे इंजन आहे सायकलला. सायकल प्लस हे असेल रे. हा एक्सिलेटर आहे. आणि ही BMW, ही राजदूत, ही BMW. परत ह्या इंग्रजांच्या काळातल्या गाड्या या. सोनाली ही गाडी बघ, अंग्रेज चला देते ना. काय नाव आहे या गाड्यांचं? AJS. हे अंग्रेज चालवायचे ना. खतरनाक मस्त कलेक्शन आहेत ना इथे पण, है ना? कोणती गाडी आवडली तुला यातली? सगळे घरी घेऊन जायचे का? बाप रे, गाडी आहे का काय हे? वाव. बाप रे, रोल्स रॉयल फॅन्टम, गौतम सिंघानिया. ही गौतम सिंघानियाची गाडी आहे. खाली लिहिले बघ. काय कार आहे यार. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी. पाय खूप जाम दुखायला लागले. एवढा भारी फेस्टिवल होता रायमंडचा. ऑटो फेस्ट म्हणून नाव दिलेलं त्यांनी रायमंडचं. एवढा भारी फेस्टिवल ठेवलेला नाही यार. एवढ्या ऑसम कार आणि एवढे कधी
बघितल्या नसेल आम्ही, फक्त टीव्ही मध्ये कधी दिसल्या असेल तेवढ्याच गाड्या आम्ही खूप लेअरली. भरपूर आहे, भरपूर म्हणजे बरेच कलेक्शन्स मिळतील तुम्हाला बघायला. तुम्ही जर खरंच कार लवर असाल तर एक्झाम कार आणि बाईक लवर जर तुम्ही असाल ना, उद्या नाही परवाचा लास्ट दिवस आहे. जर तुम्हाला टाइम भेटला उद्या यायला तर नक्की तुम्ही या आणि व्हिजिट करा. तर खरंच जर तुम्हाला जर आवड असेल कार आणि बाईक, येऊन तुम्ही नक्की व्हिजिट करा. कारण की एवढा ऑसम कलेक्शन आहे ना की मी पण तुम्हाला सांगू नाही शकत की किती भारी कलेक्शन आहे इकडे. कारण की तुम्ही जेव्हा येणार, तुम्ही बघणार ना, तेव्हाच तुम्हाला कळेल. तरी पण मी माझ्या ब्लॉगमध्ये तेवढं जमेल तेवढं टाकता आलंय मला, तेवढं मी टाकलंय. आता मला लागतोय दम, कारण की आता आम्ही चाललोय खूप जाम आणि आता चाललोय पार्किंगच्या इथे. बाईक घेऊया आणि निघूया घरी. तर मित्रांनो आलो आता बाईकच्या इथे, बाईक काढतो आणि घरी जातो. आता जाम थकलोय मी आणि सोनाली चालून चालून. खूप मोठा असा ग्राउंड आहे आणि पाहिजे तेवढं फिरा तिकडे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. टायमिंग मे बी सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. जर तुम्ही येत असाल तर टाईमच्या आधी टाईममध्येच या आणि दुपारीच या. रात्री आलं तर जरा जास्त गर्दी आहे आणि सगळ्या गाड्या तुम्हाला जास्त बघायला नाही भेटणार. दुपारी आले तर कमी लोक असतात, त्या हिशोबाने तुम्हाला सगळ्या गाड्या बघायला भेटतील. तर मित्रांनो विचार आता केला की ब्लॉग पण मी आता इथेच एंड करतोय. तर आय होप सो जर तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज जाऊ नका. तर चला तर मित्रांनो भेटूया तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला टाटा बाय 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 बाय. आणि मित्रांनो एक सांगायला विसरलो तुम्हाला, जर तुम्ही कार लवर असाल या फिर तुमचे फ्रेंड असतील या फिर त्यांचे फ्रेंड असतील तर नक्की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तर चला तर हेच सांगायचं होतं मला, त्यासाठी परत एकदा शॉर्ट घेतला मी. तर चला तर मित्रांनो भेटूया तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.